नमस्कार. मोना स्टोरी चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. विहिरीतील बेडूक. समुद्रापासून दूर असलेल्या एका विहिरीत एक काळा बेडूक राहत होता. तो तिथेच जन्मला होता आणि कधीच तो तिच्याही बाहेर गेला नव्हता. त्यामुळे बाहेरच्या जगाचं त्याला काहीच ज्ञान नव्हतं. तरी देखील स्वतःला तो सर्वाहून जास्त हुशार समजत असे. तो विहिरीतील किडे वगैरे खाऊन एकदम गलेलट्ट झाला होता. एक दिवस दुपारी तो डुलक्या घेत होता. अशा वेळी समुद्रात राहणारा एक बेडूक धडाम करून त्या विहिरीत येऊन पडला. त्याला वाटलं एक मोठासा किडा पडला आहे आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. परंतु त्याने दुसऱ्यांदा नीट पाहिलं तेव्हा आश्चर्यचकित होऊन मनात विचार करू लागला, हा बेडकासारखा तर दिसतोय, पण माझ्यासारखा काळा तर नाही. आपली भीती लपवीत तो गंभीरपणे म्हणाला, हे बंधू, तू आहेस तरी कोण? समुद्रातल्या बेडकाने उत्तर दिलं, मी एक परदेशी आहे. ठीक आहे, मला माहीत आहे, परंतु तुझे इथे काय काम आहे? अरे बाबा, माझी काही इथं यायची इच्छा नव्हती. मी इथे येऊन पडलो. तरी देखील तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. आपल्या विहिरीतील बेडूकजी या उत्तरानं संतुष्ट झाले. पण या अगोतुकाविषयी ते आणखीन माहिती काढून इच्छित होते. तू कोठून आलास? मी समुद्रातून आलो. समुद्र तो काय असतो? किती मोठा असतो? काय माझ्या ह्या विहिरी एवढा मोठा? असे म्हणून त्याने एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे उडी मारली. अरे बाबा, दुसऱ्याने हसत हसत म्हटलं, तू समुद्राची तुलना आपल्या ह्या छोट्याशा विहिरीबरोबर कशी काय करू शकतोस? आपल्या या बेडकानं आणखीन एक लांब उडी घेतली आणि विचारलं, काय तुझा समुद्र एवढा मोठा आहे? काय मूर्खासारखा बडबडतोस? तुझ्या ह्या विहिरीची आणि समुद्राची काही तुलनाच नाही. समुद्र तर तुझ्या ह्या विहिरीपेक्षा शेकडो पट मोठा आहे. शक्यच नाही. माझ्या विहिरीपेक्षा आणखीन दुसरं मोठं काहीच असू शकत नाही. तू खोटारडा आहेस. तुझ्या म्हणण्यावर माझा विश्वास नाही, कारण की तू समुद्र कधीच पाहिला नाहीस. चल माझ्याबरोबर, मी तुला समुद्र दाखवितो, म्हणजे तुला खरी गोष्ट काय आहे ती समजेल. कधीच नाही, मी तुझ्याबरोबर येणार नाही. तू प्रामाणिक असू शकत नाहीस, नाहीतर तू माझ्या म्हणण्याशी असहमत झाला नसतास. आता कृपा करून इथून निघून जा. समुद्रातल्या त्या ज्ञानी बेडकाने विचार केला, ह्या मूर्खाबरोबर वाद घालण्यात काही अर्थ नाही, आणि तो निघून गेला. आपले हे बेडूकराव खूप प्रसन्न झाले आणि हसत हसत म्हणाले, मोठा आला होता. वाटलं होतं की मला मूर्ख बनवता येईल. माझ्या विहिरीपेक्षा सुंदर काहीच मोठं असू शकत नाही. असे म्हणून त्याने विहिरीत एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे उडी मारली. बोध, आपण दुसऱ्याविषयी या विहिरीतल्या बेडकाप्रमाणे भावना ठेवता कामा नये. दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी समजावून घेतली पाहिजेत आणि